नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुरकुट। आज दिनांक 30/3/2024 एक्झॅक्टली याच दिवशी 30/3/2023 रोजी चौखेडा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी माझ्यावर एक भ्याड हल्ला झाला, ज्याच्यामध्ये माझा जीव घेण्याच्या गैरउद्देशाने तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, त्यांचा मुलगा संतोष दानवे जो आमदार आहे, आणि उद्धव डोणगहू जो PA म्हणून काम बघतो, कुठल्या तरी शाळेवर पण आहे यांच्या, आणि विविध स्वरूपातले उपक्रम तो या ठिकाणी जाफराबादमध्ये करत असतो। ते उद्योग आता मी सांगणारच आहे। तर या सर्व घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। याचा लेखाजोखा मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवणार आहे, आणि आजचं मी निवेदन दिलं होतं जसं की तुम्ही जर याच्यामध्ये कारवाई जर नाही केली तर आम्ही आत्मदहन करणार। यातला सगळ्यात पॉझिटिव्ह विषय असा आहे की माननीय SP साहेबांशी माझं बोलणं झालं, ॲडिशनल SP साहेबांशी बोलणं झालं, आणि जे स्थानिक तिथलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडनं मला वरिष्ठांच्या आदेशावरून एक लेखी मला मिळालेला आहे की सदर प्रकरणी तपास हा झालेलाच नाहीये, तर मग या प्रकरणाला बंद कसं करण्यात आलं। तत्कालीन तिथे अधिकारी होत्या API वैशाली पवार यांनी एक 10 व्यक्तींचे जबाब घेतले होते, ते सुद्धा मी काल माहिती देण्याखाली सर्व घेऊन आलेलो आहे। आणि या सर्व जी माहिती आहेत या माहितीच्या अनुषंगाने एक त्या ठिकाणी घडलेल्या विषयाच्या अनुषंगाने सांगणार मी त्याला। मला आज रोजी जे लेखी मिळालेलं आहे तर त्याप्रमाणे की ह्या MLC मध्ये माझ्या हा सखोल चौकशी सुरू झालेली आहे, आणि ते सर्व पुरावे, ते सर्व साक्षीदार, त्या सगळ्या बाजू, त्या सर्व बाबी याच्यामध्ये तपासल्या जाणार आहेत। त्यानंतर या सर्व विषयातले कट कारस्थान करणारी मंडळी जी कोणी असतील त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईसाठीचं प्रावधान त्या ठिकाणी ते करतील, असं मला आश्वासित केल्याच्या नंतर मी माझा आजचा जो आत्मदहनाचा जो इशारा त्यांना दिला होता तो तूर्त स्थगित केला आहे। परंतु याचा 1 वर्षभराचा लेखाजोखा मात्र मला या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचा आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला आठवतं की 6/3/2023 रोजी जे मी माझं शेत घेतलेलं आहे त्या शेताची मोजणी होती। त्या मोजणीच्या दरम्यान 2 गोष्टी घडल्या। त्या ठिकाणी राजेंद्र लक्ष्मण म्हस्के नावाची व्यक्ती त्याच्या 50 ते 60 गुंडांसह त्या शेतामध्ये आलेली होती। त्या व्यक्तीने उद्धव डोणगहू या व्यक्तीला जे भाजपशी कनेक्टेड आहेत त्यांना फोन करून दिला, आणि त्या फोनवरनं जे मोजणी अधिकारी आहेत महेंद्रे साहेब यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणी केली। त्याच्यानंतर तात्काळ लागेच ती त्या ठिकाणची मोजणी बंद करण्यात आली। आता प्रथमदर्शनी एका आमदार किंवा खासदाराचा PA त्याचा एखाद्या शासकीय मोजणीमध्ये काय संबंध पडतो, एखाद्या खासगी प्रॉपर्टीमध्ये त्याचा काय संबंध पडतो, तर काही संबंध पडत नाही। मग असं असताना त्यांनी फोन का केला, पहिला इन्सिडन्स। दुसरा विषय जो आहे तर ते रिलेशन शो अप करतं। दुसरा विषय, चौखेडा खुर्दला आल्याच्या नंतर मी जेव्हा पोहोचलो तिथे, तर हे राजेंद्र लक्ष्मण म्हस्के ही व्यक्ती त्यांच्या काही इतर मंडळींसह, त्याच्यामध्ये गणेश कुंडलिक म्हस्के होते, सुनील गणेश म्हस्के होते, हे मला चांगल्या प्रकारे आठवतं। इतर काही मंडळीत पण त्यांचे नाव मला काही पूर्ण माहीत नाहीये। तर ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। त्याच्यासोबतच रावसाहेब दानवे त्यांची 50 ते 60 माणसं त्या ठिकाणी होती। ज्यावेळेस मला मारहाण झाली, मारहाणीच्या वेळेसचं सगळ्यात जी प्राईम आणि त्या ठिकाणी ज्यांची इमानदारी कायम आहे त्या व्यक्तींना सुद्धा ऐकण्याजोगं, आता पुराव्यावरच बोलणार मी त्याला। मी फक्त एवढं म्हटलं की साहेब, तुमच्या PA ने आमच्या मोजणीमध्ये फोन कशाला करायचा होता, का केला फोन त्यांनी, असं नको करायला पाहिजे होतं साहेब त्यांनी, आणि परत असं करू नये, माझे खर्च जातो। हे यात एक कॉमन विषयावर बोललो। त्यानंतर त्यांनी ज्या अश्लील शिव्यागाळ केल्या ते माझ्या जबाबामध्ये मी नोंद केलेले आहेत। तो जबाब जो आहे तो माझ्या MLC सोबत इथनं हसनाबादला गेलेला होता। हसनाबादच्या त्या सर्व जबाबातून त्या सर्वांचा विचार करता हा दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे असं स्पष्ट त्याच्यामध्ये लक्षात येतं। पण असं असताना सुद्धा त्यामध्ये जे आहेत अद्याप तो 1 वर्ष झालं आजच्या तारखेला त्याच्यात गुन्हा दाखल झाला नाही। तर यामध्ये दुसरा सांगायचा विषय म्हणजे असा की त्या पोलीस स्टेशनला जे जबाब माझ्या हाती आलेले त्या सर्व विषयामध्ये, तर जबाब नोंद करण्यासाठीचे ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंधच नाहीये, कोण संबंधित आहेत, मी स्वतः संबंधित आहे, माझे वडील संबंधित आहे, माझा ड्रायव्हर संबंधित आहे, माझे काका संबंधित आहेत, हे व्यक्ती सोडून दिले। माझ्याकडे असलेले इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत ते सोडून दिले, आणि त्याच्या उपरांत रावसाहेब दानवेंचे जे पाळीव अशा स्वरूपातले काही व्यक्ती असतील त्या व्यक्तींचे त्या ठिकाणी बनावटरित्या जबाब तयार करून त्यात दाखल करून घेतले आणि प्रकरण बंद केलं। अहो साहेब, कायद्यात कोणत्या ठिकाणी प्रावधान आहे असं करण्याचं? कुठेच नाहीये। आता झाला विषय या दानवेंच्या त्यावेळेस जी घटना घडली त्या घटनेच्या वेळेस नेमकं झालेला प्रकार तो तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे। सुनील गणेश म्हस्के नावाची जी व्यक्ती होती तो ते
2 स्टॅम्प पेपर त्या ठिकाणी घेऊन मिरवत होते. कुठे? रावसाहेब दानवेंच्या त्या ठिकाणी बसले असताना. आणि हे कोणी दिलेत? उद्धव डोणगो यांनी सर्वांनी मिळून तयार केलेत. ते राजेंद्र लक्ष्मण मस्के, उद्धव डोणगो या सर्व व्यक्तींनी मिळून ते तयार केले. आणि ते तयार करून सुनील गणेश मस्के, जो आज रोजी त्यांनी एजंट म्हणून धरलाय माझ्या विरुद्ध लढण्यासाठी, त्या एजंटच्या हातामध्ये दिले. त्या ठिकाणी यांनी ते रावसाहेब दानवेंना ते दाखवत होते की हे स्टॅम्प पेपर, हे स्टॅम्प पेपर, हे स्टॅम्प पेपर. ज्या स्टॅम्प पेपरमध्ये काय लिहिलं होतं की ज्यांच्याकडून मी शेती घेतली, समजा मी ज्या व्यक्तीकडनं शेती घेतली त्यांनी त्यांना जमीन सावकारकी दिली होती. ठीक आहे, ते सर्व झालं. आपले साहेब खूप मूडमध्ये, साहेबांनी अक्षरशः आम्हाला म्हणजे आई बहिणी तर काढलीच, धरारे मारारे, आणि माझा जीव घेण्याच्या इंटेन्शनने त्या कार्यकर्त्यांनी तिथे मारहाण केली. त्यांची नावं सुद्धा आलेली आहेत. त्यांची नावं ही पोलिसांना सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुद्धा मी केलेली आहे. ती सगळ्यात महत्वाचं त्यांच्या विरुद्धच्या पुराव्यांसह सगळ्यात महत्वाचं तो महत्वाचा एक विषय आहे तो. आणि यांनी जे माझ्या हातात अहवाल आहे, जे जबाब आहेत, ते जबाब सांगतात की मी त्या गावातच गेलो नाही, मला तिथे मारहाण झालीच नाही, आणि मी सर्व कटकर असताना त्या ठिकाणी केलं होतं. आता सगळ्यात महत्वाचं, आता स्टॅम्प पेपरवरचा विषय झाला, त्याच्यामुळे स्टॅम्प पेपरबद्दलचं सांगायचं. YV 994164 GD05690 YV 994164 हा स्टॅम्प पेपर बोगस फ्रॉड असल्याचं पोलिसांनी शोधून काढलं. कुठल्या? टेंभुर्णी पोलिसांनी. त्याबद्दल मी सुद्धा खालची माहिती घेतलेली आहे. ते बोगस दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर, सूर्यकांत रंगनाथ रत्नबारके, त्या बिचाऱ्याचा कुठं गेलाय तो पण सापडेना त्याला. तर त्या व्यक्तीच्या नावाचा स्टॅम्प पेपर होता, यांनी चोरला आणि तो तयार केला आणि एक सावकारकीचा करारनामा त्याच्यावर तयार केला. म्हणजे इंटेन्शन जे तिथे रावसाहेब दानवेंकडे जे पेपर्स घेऊन जाणारी मंडळी होती, त्यांचं इंटेन्शन होतं की काहीही करून आपल्याला ही प्रॉपर्टी ग्रॅप करायची. आणि हा उद्देश कोणाचा? उद्धव डोणगो यांचा. पहिला विषय. दुसरा विषय, ZD05690 हा स्टॅम्प पेपर जो आहे त्याच्यावरच्या बोगस सह्या केलेल्या असल्याचं जी तक्रार आहे, ज्यांच्याकडून मी शेत घेतलं, ज्या व्यक्तीबद्दल ते दाखल केलेलं होतं, त्या व्यक्तींना जे वायाळ नावाचे आहेत, त्यांच्याच मतदारसंघामधले त्यांचेच पाहुणे आहेत, जवळचे पाहुणे आहेत, पण त्यांच्यासोबतही त्यांनी असं केलं. हा खूप गंभीर विषय झाला. तर त्या व्यक्तीच्या बोगस सह्या त्या मारल्या, बोगस त्याच्यावर करारनामा तयार केला. आणि हा स्टॅम्प पेपर मी गॅरंटी के साथ मी सांगतो, ऍफिडेव्हिट करून देऊ शकतो की हा स्टॅम्प पेपर त्याने 2023 मध्ये आणला, पण वर्ष दाखल 2022 मध्ये करार केला वगैरे म्हणून, पण त्याने हा स्टॅम्प पेपर 2023 मध्येच आणलेला आहे. त्या रजिस्टरच्या मी सर्व हे बघितलं, रजिस्टर बघितलं पूर्ण, त्यावर इंक डिफरन्स क्लिअर आहे की 2022 मध्ये ज्या सह्या होऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर जे 2023 मध्ये ज्या कोणत्या सह्या त्याच्यावर नावं लिहिल्या गेल्या सह्या केलेल्या असतील, त्या याच्यामध्ये इंक डिफरन्स खूप मोठा आहे. याचा अर्थ त्या थिन लेअर क्रोमॅटोग्राफी ही जी टेक्निक आहे, त्या टेक्निकने हे शोधून काढलं जाऊ शकतं की त्यावर बोगस काय करण्यात आलंय. आता सध्याच्या स्थितीमध्ये तो जो स्टॅम्प आहे ZD05690 याबद्दल सुनील गणेश मस्के, नंदकिशोर गणेश मस्के आणि 2 साक्षीदार आहेत त्यांच्याच गावामधली, तर त्या व्यक्तींच्या विरुद्ध इश्यू प्रोसेसची ऑर्डर झालेली आहे CRPC 204 प्रमाणे, ज्यामध्ये कोर्टाने प्रथमदर्शनी हे लक्षात आणून, म्हणजे कोर्टाने त्याच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख केला तो की प्रायमा फेसी हे असं अपेअर होतंय की यांनी फेक डॉक्युमेंट तयार करून या ठिकाणी आणून दिलेलं आहे. मग ती झाली कोर्टाची ऑर्डर. आता त्याच्यामध्ये पुढची फर्दर स्टेप्स त्याच्यामध्ये चालू आहेत. म्हणजे अशा स्वरूपाचे फेक अँड फ्रॉडुलंट जे डॉक्युमेंट्स होते तर ती घेऊन हे रावसाहेब दानवेचे त्या बंगल्यावर त्या ठिकाणी होते. आता याच्या पुढचा विषय, लागलीच मी जो व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ सर्वीकडे स्प्रेड झाला, त्या स्प्रेड झालेल्या व्हिडिओच्या नंतर रावसाहेब दानवे त्यांची टीम ही ऍक्टिव्ह झाली. त्यावेळेस तत्कालीन तिथे SP साहेब होते, अक्षय शिंदे साहेब, डॉक्टर अक्षय शिंदे, यांना फोनाफाण्या झाल्या असणार. म्हणजे हे सर्व प्रकार झाले जातो. आणि याच्यामध्ये त्यांनी खाली ऑर्डर केली म्हणे इंदरसिंग भवरे यांना की जा आणि तिथे तो गुन्हा दाखल करून घ्या, असं म्हणतात. पण असं असेलच याची काही खात्री नाही, परंतु असं म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की DYSP इंदरसिंग भवरे हे जाणार API बालाजी वैद्य 1 दिवसासाठी त्या ठिकाणी, ते काय करणार, त्यांना तिथे पोस्टिंग मिळून देणार 1 दिवसाची, आणि त्या ठिकाणी मग ते गुन्हा लगेच नोंद करणार कुणाच्या विरुद्ध, ज्यांच्याकडनं मी शेत घेतलं. आणि कोणत्या कलमाखाली? तुमच्या सावकारकी अधिनियम 39 आणि 45 अलंघित 504, 506 जे असतात, धमकावणे आणि सावकारकीचं वगैरे. त्यानंतर दाखल करताना यांनी काय द्यावं? 2 बोगस स्टॅम्प पेपरच्या झेरॉक्स. आता अख्ख्या पूर्ण यंत्रणेमध्ये बोगस स्टॅम्प पेपर्स तर सोडून द्या, पण झेरॉक्सच्या आधारावर एखादी कंप्लेंट रजिस्टर होऊ शकते का? बरं, सावकारकी अधिनियम काय सांगतो की तुम्ही कुठले तरी त्याचं AR एक न्यायालय असतं त्याचं, ते न्यायालय आदेश देईन, त्या न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ठिकाणी तो निष्पन्न झालेला जो प्रकरण आहे तर ते त्याच्यानुसार गुन्हा दाखल करतील. यांना हा अधिकार मिळाला कसा? पहिली गोष्ट महत्वाचं. आणि ज्या वेळेस यांना हा अधिकारच मिळाला नव्हता, अधिकारच नाहीयेत, मग तसं त्यांनी केलं कोण? तर हा होता राजकीय, ज्याला म्हणतात ना छुपी शक्ती, अदृश्य शक्ती, त्या अदृश्य शक्तीने ते कारस्थान करून आणलं होतं. म्हणजे पहिले मला मारहाण केली चौकडी खुर्दला,
म्हणजे 30/3/2023ला, मग 6/4/2024ला एक बनावट स्वरूपातलं म्हणजे ही जी प्रॉपर्टी हडप करायची याचा एक कम्प्लीट इंटेन्शन त्या ठिकाणी कम्प्लीट आहे की त्यांना ती प्रॉपर्टी हडप करायची. त्यासाठी त्यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला 76/23 हा गुन्हा नोंद केला. त्यानंतर तिथे रवींद्र ठाकरे हे कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांना हा प्रकार लक्षात आला, कारण त्या दिवशी ते ड्युटीवर नव्हते, ते 4-5 दिवस सुट्टीवर होते तेव्हा. तर ते जेव्हा वापस आले त्यांनी बघितलं की हे तर खूपच बोगस केलेलं दिसू राहिले. त्यांनी त्यांचं सेपरेट एक इन्व्हेस्टिगेशन केलं त्यातलं प्रॉपर, आणि ते स्टॅम्प पेपर बोगस असले त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय असा की या सर्व व्यक्तींनी काय केलेलं होतं तर बोगस स्टॅम्प पेपर आणले, झेरॉक्स पेपर आणले आणि पोलीस स्टेशनला दिले. पोलिसांनी नंतर वारंवार त्यांना मागितलं केलं की ओरिजिनल द्या. तर ओरिजिनल त्यांनी फेकच प्रॉब्लेम तयार केले. ते दिलं म्हणल्यानंतर यांच्या विरुद्ध गुन्हे सिद्ध होण्यासाठी जास्त स्कोप तयार होतो, पण पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सुद्धा शोधून काढला हा सगळा विषय. याचा अर्थ काय झाला स्पष्टतः की ह्या व्यक्तींनी खोटा आणि बनावट स्वरूपाचे असे दस्त तयार केले आणि ते टेंभुर्णी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दाखल केली. याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे? सेम स्ट्रक्चर सेमच राहणार आहे. उद्धव डोणगव, ती सावरगाव म्हस्के म्हणले जी कंपनी आहे ती, ज्या लोकांनी या ठिकाणी तो FIR वगैरे करण्यासाठी केलं. नंतर पोलिसांनी याच्यात बी समरी रिपोर्ट दाखल केला जाफराबादच्या न्यायालयामध्ये की ही फिर्यादच खोटी आहे. त्यानंतर सावकारी कार्यालयामध्ये हे गणेश कुंडलिक म्हस्के, सुनील गणेश म्हस्के यांनी जे अर्ज केले होते, जे उद्धव डोणगवने त्यांना लावून दिले की बाबा आता जा आणि करा असं, तेव्हा आपल्याला ही प्रॉपर्टी बळकवल्या जाईनी. तर त्यांनी काय केलं, हे जाफराबाद न्यायालयामध्ये टाकले, वर तुमच्या जालना न्यायालयामध्ये टाकले. त्या न्यायालयांनी यांचं पूर्ण जे आहे तर हे सावकारकी झालीच नाही आणि सावकारकीमध्ये यांनी जमीन दिलीच नाही, अशा स्वरूपाचा पूर्ण निकाल देऊन टाकले. म्हणजे आजच्या तारखेची स्थिती अशी आहे त्याला ती की एक बनावट दस्त तयार करून एखाद्याची प्रॉपर्टी बळकावण्यासाठीच केल्या गेलेला कंटिन्यूचा कट, तर हा त्या ठिकाणी सिद्ध होतो. पहिला विषय. दुसरा विषय, त्यामुळे याच्यात काय घडलं आता की या सगळ्यांचं इंटेन्शन आपल्याला लक्षात येऊ राहिलं की यांचं इंटेन्शन होतं की ती काही करून ती प्रॉपर्टी बळकवायची. आता याच्यामध्ये रावसाहेब दानवेंच्या ताकदीचा वापर केला गेला, रावसाहेब दानवेंच्या इंटेन्शनचा वापर केला गेला, किंवा तसं ते करतच राहतात, हा खूप मोठ्या संशोधनाचा विषय, अभ्यासाचा विषय आहे. आणि जर माझ्यासारख्या एखाद्या शिकलेल्या व्यक्तीचं जर प्रकरण, जे की ज्याला नॉलेज आहे सगळ्या गोष्टी, त्याचं प्रकरण दडून टेंभुर्णी हसनाबाद पोलीस स्टेशनमध्ये 1 वर्ष झालं माझी तक्रार दाखल करून, या तक्रारीवर कुठलीच कारवाई नाही. ही माहिती देकर खालची आलेली माझी माहिती आहे, त्यातले फक्त काही पॉईंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. माहिती देकराखाली कालच मला ही माहिती मी त्या ठिकाणी रिसीव्ह केली आणि ती माहिती मला एक महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. सदर प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या साक्षीदारांचे जबाब सत्यप्रत, याच्यामध्ये जे जबाब नोंदवण्यात आले सदर प्रकरणात नोंदवण्यात आलेल्या साक्षीदारांचे जबाब सत्यप्रत करून देण्यात येत आहेत. कोणाचे जबाब मागितले आपण? सदर प्रकरणात फिर्यादीचे बाजूचे साक्षीदार यांचे जबाब यांची प्रमाणपत्र यांनी सांगितलं की जबाब सोबत जोडून दिलेत, पण याच्यामध्ये साक्षीदार म्हणजे मी जो आहे फिर्यादीच्या बाजूचा एकही साक्षीदार त्याच्यामध्ये नाहीये. असा कोणता कायदा आहे की फिर्यादीचे साक्षीदार त्याच्यामध्ये चेक नाही करायचे? करायलाच पाहिजे त्याच्यातले. मग आरोपीचे साक्षीदार मी त्यांना पाहण्यात नाही, भेटण्यात नाही, काहीच नाही, अशी माणसं त्या रेकॉर्डवर आहेत. दुसरा विषय. त्यानंतर सदर प्रकरणामध्ये पडताळणी झालेल्या पुराव्यांची लेखी कागदोपत्री संगणकीकृत इतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती, बरोबर. त्याच्यात मला उत्तर हे मिळतंय की सदर प्रकरणात लेखी पुरावा म्हणून आपणास जबाब मुद्दा क्रमांक 3 व 4 प्रमाणे देण्यात आले आहेत. इतर संगणकीकृत व इलेक्ट्रॉनिक पुरावा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर उपलब्ध नाही. सगळ्यात महत्वाचा विषय, या पूर्ण घटनेमध्ये मी संपर्कात होतो API वैशाली पवार मॅडम यांच्या, आणि त्यांच्याच सहीने हे सर्व जबाब झालेले आहेत. तर जर त्या ठिकाणी या API वैशाली पवार यांना जर का मी मोबाईलवर सगळे रेकॉर्डिंग्स टाकले, पुरावे टाकले, सगळं केलं, त्याच्या उपरांत याच्यात क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स उपलब्ध असलेलं अशा स्वरूपाचं कुठे काहीच नाहीये. मोबाईल टॉवर लोकेशनसाठी सुद्धा त्यांना बोलणं झालं होतं माझं की त्या ठिकाणचे मोबाईल टॉवर लोकेशन जर का बघितले, मी तुम्हाला हे लोकांचे कॉन्टॅक्ट देतो, हे तुम्ही चेक करा की त्या ठिकाणी एकत्र होते किंवा नाही म्हणून. काही चेक झाले नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातला जो एव्हिडन्स आहे एकतर याच्यातला गहाळ केला गेलेला आहे, किंवा कारण वैशाली पवार मॅडम यांनी मला स्वतः सांगितलं होतं की त्यांनी तो जो डंप असतो त्यांचा, त्याच्यावरनं त्या टॉवरवरनं लोकेशन सर्च करण्यासाठी किंवा लोकेशनची माहिती, त्या नंबरांची माहिती घेण्यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी अर्ज काय त्यांनी सांगितलेलं आहे, बोललेलं आहे. माझं त्यांच्याशी क्लिअर कट बोलणं झालं होतं फोनवर, त्यांनी मला सांगितलं होतं हा विषय. तर पुढचा विषय असा येतो की अशा स्वरूपातलं हे एव्हिडन्स गहाळ झालेत का चोरी गेली किंवा कसं काय. त्यानंतर सदर प्रकरणात लेखी पुरावा म्हणून आपणास ओके API वैशाली पवार पदचार सोडताना MLC हस्तांतरण केल्याबद्दलची प्रक्रिया त्यांनी आता वैशाली पवार मॅडम यांनी 17/8/2023 रोजी
तिथलचा जो चार्ज आहे त्यांचा तो त्यांनी सोडला आणि त्या ठिकाणी शिवाजी नागवे यांनी पदभार त्या ठिकाणी स्वीकारला होता आणि त्यानंतर त्यांनी माझ्या MLC वर चौकशी कॉन्स्टंट केली असं एकंदरीत सांगितलं जातं. आता पुढचा मुद्दा, शिवाजी नागवे यांनी हसनाबाद पोलीस स्टेशन येथे पदभार घेतल्याची दिनांक व तेव्हापासून सदर MLC मध्ये केलेला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे 17/8/2023 रोजी पोलीस ठाणे हसनाबाद येथील पदभार घेतला असून हे त्यांचं उत्तर आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवाजी नागवे यांनी दिनांक 17/8/2023 रोजी पोलीस ठाणे हसनाबाद येथून पदभार घेतला असून त्यांनी पदभार घेतल्यानंतर सदर MLC चौकशीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला असून अहवालाची प्रत आपणास यापूर्वी माहिती अधिकारामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे यांनी कुठलाच तपास केला नाही त्याच्यानंतर, म्हणजे पूर्ण तपास पूर्ण झाला लागेल. 10 जबाब नोंदवले, तपास पूर्ण, एंड. म्हणजे अशा स्वरूपाचं यांचं वर्किंग आहे. ठीक आहे. आता पुढचा एक शेवटचा मुद्दा, सदर माझी जी MLC गेली होती त्याचा पण एक आश्चर्यकारक विषय आहे. सदर MLC वर झालेला तपासाचा अहवाल जावक क्रमांक 100/2023 नुसार उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना 20/8/2023 रोजी पाठवण्यात आलेला आहे. त्या जावक रजिस्टरची प्रमाणित परत. तर म्हणे आता त्या रजिस्टरला त्याची नोंदच आढळून नाही आली म्हणे पाठवल्याची. मग पाठवला होता का नाही? म्हणजे हे टोटल एक फेक अँड फ्रॉडुलंट अशा स्वरूपाची केस त्यांनी तयार केली होती. वरिष्ठांच्या नावे पाठवल्याचं दाखवलं परंतु त्यांनी पाठवलं नाही किंवा अशा स्वरूपाचं जे गैरप्रकार आहे त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे सदर जो प्रकार आहे किंवा प्रकरण आहे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे. कारण एक्स्टॉर्शनचं प्रकरण साधं त्यांनी मारहाणीचा सुद्धा गुन्हा दाखल केला नाही, तर खंडणीचा गुन्हा जो आहे तो घडला आहे, परंतु तो हे लोक त्याच्याबद्दलचं स्पष्टता देणार कशी किंवा त्याच्याबद्दलची कारवाई करणार कशी? त्यामुळे मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, राज्य ह्युमन राईट कमिशन जे आहे त्यांना सुद्धा लिहिलंय मी आणि SP साहेबांना सुद्धा लिहिलंय की सदरचा तपास हा LCB आणि त्याच्यावर कुठल्याही एजन्सीला आपण द्यावा आणि प्रायमा फेशी तातडीने याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा याच्यामध्ये दाखल करावा. माझ्याकडे पुरावे आहेत त्या सगळ्या विषयाचे, तुम्ही पुरावे चेक करू शकता. त्या पुराव्यांची प्रथमदर्शनी तुम्ही नोंद करून घेऊन या सगळ्यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा तातडीने दाखल करायलाच हवा. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जी सकारात्मकता बाब एवढी त्यांनी दिली मला की सदर प्रकरणी जो सखोल चौकशी आहे तर ती आम्ही सुरू केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत्मदान करू नका. ठीक आहे. आता हे तसंही आम्हाला काही जीव द्यायचं थोडी शोकाला आहे, पण तुमचे कामं तुम्ही नीट करत नाहीत. तुमच्या लेवलवर जे कामं व्हायला पाहिजे ते नीट होत नाहीत आणि त्याच्यामुळे हा सर्व विषय या ठिकाणी करण्याचा आम्हाला भाग पडला आणि तसं करण्याची गरज पडली त्या सर्व विषयाची. त्यामुळे आता मी या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात पहिल्यांदा निषेध करतो की पोलीस यंत्रणा, रावसाहेब दानवे, संतोष दानवे जे लोकप्रतिनिधी आहेत, उद्धव डोंगू त्यांचा PA आहे आणि जे गावगुंड आणि रावसाहेब दानवेचे गुंड हे सगळ्यांनी मिळून जो काही प्रकार केला तर त्या प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो. अशा स्वरूपाची मारहाण करणे, एखाद्यावर टोळीने एक लिंचिंग करणे, एखाद्याची प्रॉपर्टी बळकवायची, त्याला दबाव आणायचा आहे त्याच्यावर त्यासाठी आणि हा दबाव आणून एखादी प्रॉपर्टी बळकावून घ्यायची असा उद्देश ठेवणे हा खंडणीचा प्रकार आहे आणि या खंडणीच्या प्रकाराचा मी जाहीररित्या निषेध करतो. तरी मला या आजचे जे काही मी व्हिडिओ लाईव्ह करतोय, आज मी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, परंतु एक 3-4 गोपनीय विषय आहेत की जे मी आता डिस्क्लोज करणं योग्य नाही. त्यासाठी एक छोटासा मी टाइम स्पेस घेतो, एक 3-4-5 दिवसाचा, आणि यामध्येच मी कधीतरी लाईव्ह पत्रकार परिषदेमध्येच भेटेल तुम्हाला आणि पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला त्याची माहिती भेटेल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या लोकांचा करावा तितका जाहीर निषेध हा कमीच आहे आणि या लोकांवर तातडीने कारवाई होणं अपेक्षित आहे. पुरावे माझ्याकडे आहेत, पुरावे मी काही सेंड सुद्धा केले, काही देऊन सुद्धा ठेवलेत आणि जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्या प्रत्येक अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई होणे सुद्धा अपेक्षित आहे. तरी माझी माननीय SP साहेब, मानवी हक्क आयोग आणि या सगळ्यांना विनंती आहे की या विषयामध्ये तातडीने आपण दखल घ्या आणि हे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि जनतेने सुद्धा हे लक्षात घ्यावं की या लोकप्रतिनिधींचा जो एम, ऑब्जेक्टिव्ह आणि अशा स्वरूपात जर का गैरकृत्य करण्यात जर त्यांचा सहभाग जर का असेल तर यांना राजकारणात ठेवू नका. यांना यांचे घरं, दारं, शेती हे पण सांभाळता येऊ शकतात कारण त्यांनी कमाई पण भरपूर करून ठेवली. त्यामुळे अशा पद्धतीचं जे काही होत जर का आहे तर याच्याला आपल्याला एक नागरिक म्हणून मी सुद्धा याचा निषेध व्यक्त करतो आणि शासनाने याच्यावर तातडीची नोंद घ्यावी आणि सदर व्यक्तींवर कारवाई करावी. धन्यवाद.